आपण काल थोडीशी विस्ताराने ऐकली आणि त्याच्यामध्ये निवृत्तीनाथ महाराज कसे आहेत, ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत, सोपान काका कसे आहेत आणि मुक्ताबाई कशी आहे, हे गोरोबा काकाच्या थापटण्याने कसं सिद्ध केलं याचाही विचार थोडासा आपण बघितला. आणि सरते शेवटी ज्ञानेश्वर महाराजांच्या सांगण्यावरून पांडुरंगाने नामदेवांना विसोबांकडे पाठवलं आणि नामदेवरायांना आलेली ही एक परंपरा, एक ज्ञानोबारांचीच परंपरा असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी उपदेश केला तो मुक्ताबाईला आणि मुक्ताबाईने उपदेश केला तो विसोबांना आणि विसोबांनी उपदेश केला तो नामदेव महाराजांना. या दृष्टीने आणि मग नामदेवरायांपासून हा सगळा संप्रदाय चालत आला. या दृष्टीने विचार केल्यानंतर ही परंपरा एक पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांपासूनच चालत आली आणि या दृष्टीने सुद्धा ज्ञानदेवे रचिला पाया असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. का? कारण संप्रदायाचा मूळ पाया ज्ञानोबारांनी रचला. याचं पाया रचला या शब्दाचा अर्थ काय? एक बांधणी केली. याचा अर्थ याच्यापूर्वी संप्रदाय नव्हता असं नाही आहे. वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वर महाराजांपासूनच सुरू झाला असं नाही. वारकरी संप्रदाय हा पूर्वी होता. हरिहर पंतांनी, त्र्यंबक पंतांनी पंढरपूरच्या वारी केल्या असे उल्लेख आपल्याकडे सापडतात ना. त्यामुळे वारकरी संप्रदायाची ही भूमिका पूर्वी होती, पण त्याची जी व्यवस्थित बांधणी असते ना, ती बांधणी मात्र ज्ञानोबारांनी केली आणि एक पद्धतीची शिस्त, एक पद्धतीची प्रक्रिया जणू काही संप्रदायामध्ये आणून दिली. या दृष्टीने ज्ञानदेवे रचिला पाया असं म्हणून या अभंगाकडे पाहता येण्यासारखं आहे. असो, ज्ञानोबारांनी ही सगळं लीला झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला, आळंदीमध्ये असलेले ज्ञानोबारांनी विचार केला, आता नामदेवरायांना उपदेश झाला आहे, नामदेवराय आता प्रगल्भ झालेले आहेत आणि म्हणून आपण आता तीर्थयात्रा करावी, आपण यात्रेला जावं, काही क्षेत्र पाहावी. आता तीर्थयात्रेला जावं असं ज्ञानेश्वर महाराजांना वाटतं. त्याची पुष्कळ कारणं आहेत पुढं. आता ज्ञानेश्वर महाराजांना तीर्थयात्रा का करावी वाटते? तीर्थयात्रा या शब्दाचा अर्थ काय? तीर्थयात्रा का करावी? जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको असं महाराजांनी सांगितलं आहे. महाराज सांगतात तीर्थयात्रा कधी करायची? तीर्थयात्रा करावी. ऐका, तीर्थयात्रा करावी, पण केव्हा करावी? जवळ हे सकळ सिद्ध आहे तेव्हा करावी. हे फार महत्त्वाचं आहे प्रमाण. हात चालावया पाय तेव्हा करावी. तीर्थयात्रा केव्हा करावी? यात्रेला कधी जावं? जवळ हे सकळ सिद्ध आहे, आपल्या शरीराचे सगळे अवयव जेव्हा सिद्ध आहेत, व्यवस्थित आहेत, तेव्हा यात्रा करावी. आपले हात व्यवस्थित, पाय व्यवस्थित, डोळे व्यवस्थित, कान व्यवस्थित, तेव्हा यात्रा करावी. म्हणजे यात्रा कधी करावी? आपले पाय व्यवस्थित पाहिजे, गुडघे आता काम करेना तेव्हा यात्रा नाही, डोळ्यांनी नीट दिसेना तेव्हा यात्रा नाही, कानानी नीट ऐकू येईना तेव्हा यात्रा नाही. यात्रा कधी सांगितली आहे? जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. महाराज माझं प्रमाण नाही आहे, महाराज सांगतात आम्हाला तव तू आपुले स्वहित पाहे, तोपर्यंत तू आपलं स्वहित पहा. काय? तीर्थयात्रे जाय चुको नको. महाराज सांगतात तीर्थयात्रेला अवश्य जा. यात्रेला जाऊ नये असं नाही, पण अवश्य जा. पण कधी जा? जेव्हा हे सगळं व्यवस्थित आहे तेव्हा जा. हे सगळं एक 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 इंद्रियांनी राजीनामा दिल्यानंतर मग कुठली यात्रा कंपनी शोधायचं नाही. माणसं तेव्हा शोधत राहतात. एखाद्याला म्हटलं ना या आता वारीला, रिटायर झाल्यावर आणि ते रिटायर झाल्यावर वारीला नेण्यासारखं राहिलेलं नसते आणि रिटायर झाल्यावर आपण म्हणतो. पण महाराज सांगतात याच्यातून विचार करा. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. या प्रमाणातून सुद्धा विचार करता येण्यासारखं आहे की जवळ हे सकळ सिद्ध आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला की आता आपण जी जी कार्य करण्याकरता आलो होतो ती एक 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 कार्य आपली झाली. काय काय कार्य झाली? भगवद्गीतेवर भावार्थ दीपिका नावाची टीका किंवा ग्रंथ आपल्याला लिहायचा होता, तो लिहिला. योग वासिष्ठावर लिखाण करायचं होतं, ते लिहिलं. आपला अनुभव जगाच्या समोर निवृत्तीनाथांच्या समोर मांडायचा होता, अमृतानुभवाच्या माध्यमातून मांडला. चांगदेवाचं निमित्त करून 65 ओव्यातून वेदांत शास्त्रातल्या अतिउच्च सिद्धांताचं प्रतिपादन करायचं होतं, केलं. मुक्ताबाई ही जगाला काय आहे हे मुक्ताबाईच्या येणाऱ्या ताटीच्या 11 अभंगातून कळावं म्हणून केलेली लीला झाली. ज्ञानोबारांच्या नावावर जवळजवळ अभंगाचा विचार केला तर 1000 अभंग सांगितलेले आहेत.
1000 अभंग ज्ञानोबारायांनी लिहिले असं सांगितलं. पुष्कळ असतील नसतील मला त्याचं काही नाही, पण आज जी आपल्याकडे संप्रदायामध्ये गाथा उपलब्ध आहे ती जवळजवळ 1000 अभंगाची ज्ञानोबारायांची गाथा आहे. सगळा गाथा जरी आमच्या वाचण्यात आणि ऐकण्यात आणि पठणात नसला तर कमीत कमी ज्ञानोबारायांनी केलेले हरिपाठाचे 27 अभंग तरी आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यातले. म्हणजे मला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांनी हे अभंगसुद्धा का निर्माण केले, कधी निर्माण केले, कसे निर्माण केले याची प्रक्रिया जर ऐकायची झाली तर अमृतानुभवासारखा एक सिद्ध ग्रंथ ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज समोर मांडतात त्यावेळेस अतिउच्च असलेला हा सगळा सिद्ध ग्रंथ तो सर्वसामान्यांच्या लक्षात येणार नाही. त्याची काही प्रमेय भगवद्गीतेवरच्या ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथातून लक्षात येतील. त्याचाच विचार चांगदेव 65च्या माध्यमातून लक्षात येईल. परंतु एक वर्ग असा आहे की ज्यांना चांगदेव 65ही कळणं शक्य नाही, एक वर्ग असा आहे की ज्यांना अमृतानुभवही कळणं शक्य नाही, एक वर्ग तुमच्या माझ्यासारखा असा आहे की ज्यांना ज्ञानेश्वरीसुद्धा यथार्थ पद्धतीने कळणं शक्य नाही. आणि मग असाच कुणीतरी एक ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ गेला असेल, एक सामान्य मनुष्य ज्ञानोबारायांच्या जवळ त्या काळामध्ये आळंदीमध्ये गेला असेल आणि तो ज्ञानोबारायांना असं म्हणत असेल की माऊली, अमृतानुभवासारखा ग्रंथ तुम्ही लिहिला, सांगितला, तो आम्हाला कळतोयच असं काही सांगता येत नाही. यदक्षरमना खेम आनंदम अज केवलम हे म्हणत असतानाचे शब्द जे आहेत ते आम्हाला जरी व्यवस्थित पद्धतीने वाचता आले असले तरी यदक्षरमना खेम म्हणत असताना अक्षरम, अनाख्येयम, अजम, अव्ययम, केवलम, आनंदम या सगळ्याचे यथार्थ अर्थ आम्हाला कळतील असं सांगता येत नाही. सामान्य मनुष्याला योग्य पद्धतीने किंवा यथार्थ पद्धतीने स्वरूप ज्ञान प्राप्त होईल असं सांगता येत नाही. मग जर याला ज्ञान प्राप्त होणार नसेल तर याला मुक्तीचा अधिकार नाही आहे का? याला जर योग करता येत नसेल तर याला मुक्तीचा अधिकार नाही का? असंच एक कोणीतरी प्रश्न घेऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ गेलं असेल आणि तो ज्ञानोबारांना म्हणत असेल, माऊली आमची काय वाट, आम्हाला कर्म व्यवस्थित करता येत नाही, आम्हाला ज्ञान व्यवस्थित प्राप्त करून घेता येत नाही, आमची तेवढी बुद्धी नाही, आम्हाला योगही आम्हाला व्यवस्थित करता येत नाही, मग आम्हाला मुक्ती मिळवायचा अधिकार नाही का? ज्ञानोबारांनी सांगितलं, मिळेल ना मुक्ती, मग आम्ही काय करायचं? मुक्ती मिळवण्याकरता आम्ही नेमकं काय करायचं? ज्ञानोबारांनी सांगितलं, तुम्ही एवढं तरी करा, देवाची येद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. एवढं तरी करा, देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहा, तेने मुक्तीचारी साधी येल्या. चारही मुक्ती मिळतील, एक नाही 4ही मुक्ती मिळतील, त्याने मुक्तीचारी साधी येल्या. इथं बसलेल्यापैकी वारशीमधला कोणीतरी प्रश्न विचारेल मला. ज्ञानोबारांनी सांगितलं, देवाच्या दारात क्षणभर उभा राहा. ज्ञानोबारांनी सांगितलं, देवाच्या दारात क्षणभर उभा राहा, मुक्ती मिळेल. क्षणाचं काय घेऊन बसला? गेली 30 दिवस झालं तासभर बसतोय. मुक्तीचं जाऊ द्या, शेवट दिवशीची नुक्तीची वाट बघतोय. परवाच्या दिवशी मिळणार आहे आपल्याला, काळजी करू नका. कुठं आहे मुक्ती आम्हाला? असा तुमच्या माझ्यासारखा मनात प्रश्न येईल. त्याला उत्तर ज्ञानोबा काय देतात ऐका. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, देवाच्या दारामध्ये मी क्षणभर उभा राहायला सांगितलं, पण ते देवाचं द्वार नेमकं कोणतं आहे हे कळालं पाहिजे ना. इथला देव शब्दाचा अर्थ कळाला पाहिजे, द्वार शब्दाचा अर्थ कळाला पाहिजे, उभा शब्दाचा अर्थ कळाला पाहिजे, क्षणभरी शब्दाचा अर्थ कळाला पाहिजे. बऱ्याच वेळेला आम्ही देवाच्या दारात उभा नसतो, आम्ही देवळाच्या दारात उभा असतो. आम्ही नेमकं उभा कशाच्या दारात आहे हे लक्षात आलं पाहिजे. इथला देव शब्द विचारात घेत असताना 2 पद्धतीने घ्यावा लागतो. आता वेदांतातून पुष्कळ मोठं आहे हे हरिपाठाचं चिंतन. मागे बोललो आहे, हरिपाठ या विषयातूनच आपल्या प्रवचनाची सुरुवात झाली आहे. 2003ला हरिपाठ विषयी घेऊनच मी बोलायला सुरुवात केलेली आहे. देव या शब्दाचा विचार करताना दिव देत्योते प्रकाशते इति देवा, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत, ही भगवद्गीता आम्हाला जी देवाच्या संबंधाने सांगते, ज्याच्या प्रकाशाने सर्व प्रकाशमान आहे, ही देवत्व. मग तो देव शब्दाचा 2 पद्धतीने अर्थ सांगितला. एक निर्गुण आहे आणि दुसरा सगुण आहे. आता एक असा अर्थ करता येईल, निर्गुण असलेला परमात्मा, त्याचं द्वार, तिथं उभा राहणं क्षणभरी आणि त्याने मुक्तीचारी साधी येत्या. हे ऐकायचं असेल तर मी एक प्रक्रिया सांगतो. देव या शब्दाचा अर्थ निर्गुण जर घेतला, निर्गुण असलेलं ब्रह्मतत्व, त्या ब्रह्मतत्वाला प्राप्त करून घेण्याकरिता लागणारं द्वार, द्वार या शब्दाचा अर्थ साधन. द्वार म्हणजे दरवाजा. द्वार या शब्दाचा अर्थ सरळ सरळ दरवाजा, आणि दरवाजा म्हणजे साधन. आत जाण्याचं साधन दरवाजा असतो.
दरवाजा उघडल्याशिवाय दरवाजा ओलांडल्याशिवाय नाही. म्हणजे आतमध्ये जायचं असेल तर दरवाजाचाच वापर करावा लागतो. म्हणजे दरवाजा हे साधन झालं. त्यामुळे देव या शब्दाचा अर्थ निर्गुण असलेलं ब्रह्म, द्वार या शब्दाचा अर्थ साधन. आता परमात्मा किंवा आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरता लागणारं साधन कोणतं आहे? महावाक्य श्रवण. महावाक्य श्रवण हे ब्रह्मज्ञानाकरिता लागणारं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. मी गीतायोग प्रवचनमालेमध्ये बोललो होतो परवा दिवशी सकाळी. विवेक वैराग्य शमदमादी षटक संपत्ती मुमुक्षुता श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन अशा 8 अंगाचा विचार वेदांतांनी केला. ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर विवेकाची गरज आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर वैराग्याची गरज आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर शमदमादी षटक संपत्तीची गरज आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर मुमुक्षूची गरज आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर श्रवणाची गरज आहे, मननाची गरज आहे, निधिध्यासनाची गरज आहे, तत्वम पदार्थ शोधनाची गरज आहे. याच्यामध्ये श्रवण हे खूप महत्त्वाचं सांगितलं. तुकोबरांचं एक प्रमाण देतो. तुका म्हणे कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा. कानी ऐकिली मात, ज्या क्षणी कानावर तत्वम अशी या महावाक्याचा उपदेश होतो तोच क्षण ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीचा असतो. वेगळा क्षण लागत नाही. आणि या दृष्टीने विचार केला तर देव या शब्दाचा अर्थ ब्रह्मज्ञान, द्वार या शब्दाचा अर्थ महावाक्य श्रवण, उभा या शब्दाचा अर्थ स्थिर. उभा या शब्दाचा अर्थ स्थिर. तुम्ही बघा, उभा राहणं आणि चालणं याच्यामध्ये स्थिरता उभा राहण्यात आहे का चालण्यात आहे? उभा राहण्यात आहे. उभा राहिलेला माणूस स्थिर असतो. चालायला लागलं की आपण काय होतो? अस्थिर होतो. त्यामुळे उभा या शब्दाचा अर्थ स्थिर आणि क्षणभरी या शब्दाचा अर्थ अल्पकाल. क्षणभरी या शब्दाचा अर्थ अल्पकाल. सरळ सरळ अर्थ असा होईल, परमतत्वाचं जे अपरोक्ष ज्ञान आहे, ब्रह्माचं जे अपरोक्ष ज्ञान आहे, आत्मस्वरूपाचं जे अपरोक्ष ज्ञान आहे, त्या अपरोक्ष ज्ञानाकरता लागणारं महावाक्य नावाचं जे श्रवण नावाचं साधन आहे, त्या महावाक्य श्रवणा नावाच्या साधनामध्ये अल्पकाल जरी स्थिर झाला तेने मुक्तिचारी साधी येल्या असं होईल. तत्वम अशी या महावाक्यामध्ये अल्पकाल जरी आमची वृत्ती स्थिर झाली, वृत्तीची स्थिरता मुक्तीचा क्षण आहे. वृत्तीची स्थिरता मुक्तीचा क्षण आहे. तेने मुक्तिचारी साधी येल्या. हा झाला एक अर्थ. हा कठीण वाटायला लागला, आम्ही तर सोपं विचारायला लागलो. आता दुसरा अर्थ आहे का? दुसरा अर्थ असा करा, देव या शब्दाचा अर्थ सगुण असलेला भगवान. मग तुम्ही भगवंताची मूर्ती घ्या, रामाची मूर्ती घ्या, कृष्णाची मूर्ती घ्या, पंढरपुरात असलेली पांडुरंगाची मूर्ती घ्या. देव या शब्दाचा अर्थ भगवान, सगुण असलेला भगवान ऐका, किंवा पांडुरंग म्हणा. आता त्याचं द्वार म्हणजे त्याचं नाव. सगुण असलेल्या भगवंताचं द्वार कोणतं? त्याचं नाम. आता त्याच्या नामामध्ये उभा म्हणजे स्थिर आणि क्षणभरी म्हणजे अल्पकाल, भगवंतापर्यंत पोहोच करून देणारं भगवंताचं नामस्मरण नावाचं जे साधन आहे, त्या साधनामध्ये अल्पकाल जरी आमची बुद्धी स्थिर झाली तर त्या क्षणी तेने मुक्तिचारी साधी येल्या असा विचार दुसरा घेता येईल. हे कळण्याकरता तुकाराम महाराजांचं प्रमाण देतो. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. म्हणजे सहज आम्ही भगवंताचं जे नाम आहे त्या नामामध्ये आमची वृत्ती स्थिर झाली की तो क्षण मुक्तीचा आहे. तो क्षण मुक्तीचा आहे. थोडक्यात नामाने मुक्ती असा सरळ सरळ अर्थ झाला. भगवंताच्या नामानेच मुक्ती आणि नामस्मरण हे तुमच्या माझ्यापैकी कोणालाही घेता येतं. इथं असं कोण आहे का की मला बाबा रामकृष्ण हरी म्हणायचा अधिकार नाही असं म्हणणारं कुणीतरी आहे? सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. राम हा शब्द उच्चार मला करता येत नाही किंवा करण्याचा मला अधिकार नाही असं कुणीही सापडणार नाही. सगळ्यांना अधिकार सांगितला. कोणाला सांगितला? ज्ञानोबाराय बोलतात, असोनी संसारी. असोनी संसारी. ठीक आहे ना, तू संसारामध्ये जरी असला, असोनी संसारी, एक काम कर, जीवे वेगू करी. या जीवेला वेग लाव. कशाचा? रामकृष्ण हरी नामाचा. असोनी संसारी जीवे वेगू करी. हे केलं तर तेने मुक्तिचारी साधी येल्या. त्यांनी विचारलं, अहो पण याला पुरावा काय? तुम्ही सांगता म्हणून कसं काय? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, वेदशास्त्र बाह्या उभारती नाही का. असोनी संसारी जीवे वेगू करी. वेद
शास्त्र हे बाह्या उभा राहून सांगतात आम्हाला, अरे बाबा भगवंताचं नाव घेतलं की मुक्ती आहे. मग त्यांनी विचारलं, अहो पण ते भगवंताचं नाव घ्यायचं म्हणजे कोणतं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा, एवढंच म्हणा. तो म्हटला हरी म्हटल्यानंतर काय होईल? हरी म्हटल्यानंतर काय होईल? द्वारकेचा राणा पांडवा घरी, हे होईल म्हटले. द्वारकेचा राणा असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो जसा पांडवांच्या घरी येईल ना, तसा द्वारकेचा राजा तुझ्या घरी येईल. तो म्हटला हे कशावरून? ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक होणे. ज्ञानोबाराय म्हणतात हे व्यासांनी सांगून ठेवलंय, माझं पदरच नाही. ज्ञानोबाराय म्हणतात हेच. तो म्हटला अहो ते सगळं खरं आहे, परंतु मला असं वाटतं की यांना काही पुण्य मिळणार आहे का? पुण्याची गणना कोण करी रे? आता झाली सगळे प्रमाणच सोडून झालं, त्यामुळे आता नाही प्रश्न. आलं लक्षात? माझा मुद्दा लक्षात आला का? बघा किती हरिपाठ गोड सांगितलं आम्हाला. ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगितलं, नाही काही करू नका, नाही तुम्हाला जमत कर्म, यज्ञ नावाचं कर्म, ते पूर्वेकडे बसायचं तोंड करून का पश्चिमेकडे तोंड करून बसायचं का उत्तरेकडे बसायचं का दक्षिणेकडे बसायचं, त्याच्याकरता मुहूर्त कोणता आहे, त्याच्याकरता ती तुपाची आहुती ना अमुक तमुक, नाही तुम्हाला जमत ना, नका करू ते. नाही तुम्हाला विवेक वैराग्य शमदमादी ष्टक संपत्ती श्रवण मनन ते ज्ञान अमुक तमुक नाही जमत ना, नका करू. नाही तुम्हाला योग जमत ते योग चित्तवृत्ती निरोधा म्हणत असताना यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा हे सगळं नाही करता येत नाही ना, नका करू. एवढं तरी कराल ना, काय हरिमुखे म्हणा, एवढं तरी जमेल ना. तरी तो इतका गमतीचा होता. तो म्हटला महाराज पण कधी करावं लागेल? कधी करावं लागेल? हरिबोला देता हरिबोला घेता सर्व कार्य करिता हरिबोला. सहजगत्या जेव्हा वेळेल मिळेल तेव्हा कामामध्ये काम काही म्हणा राम राम. किती वेळ लागतो हो मला सांगा? सहजगत्या म्हणायला आल्यानंतर अहो मला सांगा, एखादा माणूस एकमेकाला भेटला, रामकृष्ण हरी, पूर्वी कशी पद्धत होती? राम राम म्हणायची पद्धत होती. एवढं म्हणायला किती वेळ लागतंय? आता ते तोंडात शब्द येत नाहीत. इकडं कुणीकडं ते नाही, म्हणजे रामकृष्ण हरी म्हणून असं नाही, इकडं कसं काय त्यानं विचारायला पाहिजे, तू इकडं कसं काय? किती सहज आहे. इतर अनंत वाचाळ बरळ ती बरळ. ज्ञानोबाराय बोलतात तया कैचा गोपाळ पावे हरी. ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये किती पटवून दिलं. अरे बाकीच्या संसाराच्या गप्पा किती जरी आम्ही मारल्या तर ते काही संपणार आहेत का? कधी संपणार आहे संसारातल्या गप्पा? सांगा मला. माझ्यापेक्षा अत्यंत ज्येष्ठ मंडळी आपण आहात, मी आपल्याला सांगावं एवढा माझा अधिकार नाही. कधी प्रपंचातल्या गोष्टीच्या चर्चा संपणार आहेत? कधीच संपत नाही. याचं कारण असं आहे, हा प्रपंच सातत्याने संसरती इति संसार, हा सरकत सरकत राहतो. त्याचं काम आहे, तो सरकत राहतो. आम्ही बोलत होतो सकाळी, माणसाला थांबायचं कळालं पाहिजे. त्यामुळं हे चालत असतं. आपण कोणती म्हणून तर तुकोबारांचा अभंग एक घरी गेल्यानंतर वाचा, घेही घेही माझे वाचे घोड नाम विठोबाचे, ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा माझ्या विठोबाचे मुख. बस जेवढा वेळ मिळेल तेवढा. ज्ञानोबाराय बोलतात जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा. सावता महाराजांनी तर म्हणावं, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. प्रत्येक गोष्ट, ते पद्मपुराणामध्ये एक व्याख्या आलेली आहे, सांगत असतात सुरर्षे विहिता शास्त्रे हरिम उद्दिश्य या क्रिया स एव भक्ती. पद्मपुराण असं सांगतं, हरिम उद्दिश्य या क्रिया स एव भक्ती. सुरर्षे विहिता शास्त्रे, शास्त्र आम्हाला असं सांगतं, हरीच्या प्राप्तीच्या दृष्टीने केलेली कोणतीही क्रिया असेल तर ती भक्तीत मोडली जाते, ती भक्तीत मोडली जाते. बरं हे नाव किती सहज आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, त्रास नाही याला, फार वेळ लागत नाही. तुकोबारांचा अभंग आहे, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. महाराज सांगतात सत्य आहे, साच आहे, खरं आहे, बरं आहे, कठीण नाही आहे. आणि म्हणून ज्ञानोबारांनी एकच उपदेश केला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि असं म्हणून हरिपाठाची भूमिका ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. ज्ञानोबारांनी विचार केला, ज्ञानेश्वरी सांगितले आहे, अमृतानुभव सांगितलं आहे, चांगदेव 65 सांगितली, हरिपाठ सर्वसामान्यांकरता सांगितला. मग आता आपण आपलं जे कार्य आहे हे सीमित करण्यापेक्षा थोडं व्यापक केलं पाहिजे.
समाजाच्या उद्धाराची तळमळ असलेला मनुष्य एका ठिकाणी बसून जमत नाही, त्याला सतत फिरावं लागतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला की आपण तीर्थयात्रेला जायचं. ही तीर्थयात्रेला जाण्याच्या भूमिका पुढेही येतील, पण एक भूमिका मला भावलेली सांगतो. त्याच्यातून ज्ञानोबारांना असं सांगायचं आहे, भागवत संप्रदायाचा अनुयायी आहे मी, ज्या वारकरी संप्रदायाचा अनुयायी आहे मी, ज्या पांडुरंगाची भक्ती करतोय, ती भक्ती या महाराष्ट्राच्या पलीकडेही जिथं जिथं क्षेत्र आहेत तिथपर्यंत ती पोहोच करण्याची जबाबदारी माझी आहे. या दृष्टीने ज्ञानोबाराय तीर्थयात्रेला निघाले. एक पद्धतीचा तो भक्तीचा प्रसार आहे, भक्तीचा प्रचार आहे. ज्ञानेश्वर महाराज निघाले आळंदीहून. पण ज्ञानोबारांनी विचार केला, यात्रेला जायचं आहे, एकटं कसं जायचं? कोणाला तरी घेऊन जावं, कोणाला तरी सोबत असावं. कोणाला घेऊन जायचं? ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला येतात. पंढरपूरला येतात, चंद्रभागेचं स्नान करतात. स्नान करून नामदेव यांच्या घरी येतात. आता नामदेव यांचं घर मागे मी नामदेवच्या चरित्रात बोललो आहे. नामदेव याचं ते घर तशी बघायला गेलं तर बेताचीच परिस्थिती, बिकट परिस्थिती. छोटंसं घर, 14 माणसं एकत्रित, 15-20 जणी, आणि इतकी सगळी एकत्रित असून सुद्धा कोणाला जेवायला मिळतंय न मिळतंय माहीत नाही. असं असून सुद्धा नामदेव यांनी सांगावं, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. आनंद आहे म्हटले. 14 माणसं एकत्रित पद्धतीने राहत आहेत नामदेव यांच्या घरामध्ये आणि आनंदाने राहत आहेत. काही नाही, प्रसन्नतेने राहत आहेत. 4 माणसं एकत्रित राहीनात, 4 नव्हे, नवरा बायकोच एकत्रित राहीनात. आजची परिस्थिती अशी आहे समाजामध्ये. पण इथं प्रसन्नता आहे, आनंद आहे. ज्ञानोबाराय नामदेवाच्या दारात येतात. नामयाची भेटी ज्ञानदेवा आले, लोटांगण घातले नामदेवे. ऐका, नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, नामदेवांच्या भेटी करतात. ज्ञानेश्वर महाराज येतात. दारामध्ये आलेले बघितल्याबरोबर नामदेवराय बाहेर येतात आणि नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना लोटांगण घातलं. वारकरी संप्रदायामध्ये वयाचा विचार नाही, वृत्तीचा विचार आहे. वयाचा विचार नाही. एरवी ज्ञानोबाराय आणि नामदेवरायांच्या वयामध्ये विचार केला तर नामदेवराय ज्येष्ठ, वयाने विचार केला तर वय मोठं आहे. पण इथं मात्र विचार करा की किती जरी वयाने मोठी असलेली नामदेवराय मात्र काय करतात, ज्ञानोबारायांना लोटांगण घालतात. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे. नामदेवरायांनी लोटांगण घातल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी असं उचलून घेतलं. देवोनी अलिंगन प्रीतीच्या पडी भारे, पूजिले आदरे यथाविधी. ज्ञानोबारांनी असं उचलून घेतलं, आलिंगन दिलं. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, मिठी मारली, आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यानंतर नामदेवरायांनी ज्ञानोबारायांचं पूजन केलं. संत पूजा ही फार महत्त्वाची सांगितली जाते. संप्रदायामध्ये पूजन फार महत्त्वाचं सांगितलं जातं. बरं, ते पूजन कसं केलं? पूजिले आदरे यथाविधी. आदरे आणि यथाविधी. पूजा करताना ती विधियुक्त असावी आणि आदरयुक्त असावी. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या. पूजेमध्ये विधियुक्त असावी. बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो, बुक्का आलेला असतो तर कुंकू नसते, कुंकू आलेला असतं तर अक्षदा नसते, अक्षदाला असतं तर फूल नसतंय, आरडा ओरडा चाललेला असतो. बरं, त्याच्यात सांगणारी हे 2-4 असतात, त्यांना कळत नाही काय सांगावं, कळत नाही, सगळा गोंधळ चाललेला असतो. मी आपलं म्हणत असतो, माझे पाय आहेत, काय करायचं ती करा, चाललेलं असतं त्यांचं. पण महाराजांनी सांगितलं, पूजिले आदरे यथाविधी. विधियुक्त पूजन आहे आणि आदराने पूजन आहे. अंतःकरणातला भाव त्या चरणावर समर्पित होतोय. पूजन केलं आणि पूजन केल्यानंतर नामदेवरायांनी ज्ञानोबारायांच्या जवळ बोलत असताना नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे तुमच्या चरणाचा आधार, टाकीनं पहिलं पार भवनदीचा. हे पूजन याच्याकरिता करतोय, तुमच्या चरणाचा आधार आहे. माझ्या जीवनाला तुमच्या चरणाचा आधार आहे. याचा अर्थ मानवी जीवनाला संतांच्या चरणाचा आधार आहे आणि संतांच्या चरणाच्या आधारावर टाकीनं पहिलं पार भवनदीचा. भवनदी मी तरुण जाईल. झालं, नामदेव यांचं बोलणं झालं. ज्ञानेश्वर महाराज मोठ्या प्रेमदृष्टीने नामदेवरायांकडे बघतात आणि आता ज्ञानोबारायांनी बोलायला सुरुवात केली. ज्ञानोबाराय पंढरपूरला आले कशाकरता होते? हां, यात्रेला जायचं आहे, याच्याकरता आलते. कुणाला घेऊन जायचं आहे? नामदेवरायांना घेऊन जायचं आहे. म्हणून ज्ञानोबाराय नामदेव यांच्या घरी आलेत, बरोबर आहे. पण आता बोलताना कसं सुरुवात करतात बघा. ज्ञानोबाराय नामदेवरायांकडे बघायला लागले आणि म्हणायला लागले, ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी. चल यात्रेला असं नाही. ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी,
तू हे नामदेवा तुम्ही भक्तांचे शिरोमणी आहात, जोडीले जन्मोनी केशवचरण. अनंत जन्मामध्ये केलेल्या पुण्याईचं फळ म्हणजे तुम्हाला भगवान श्री पांडुरंगाचे चरण जोडलेले आहेत. तुम्ही त्याच्या चरणाजवळ आहात. नामदेवा तुम्ही भाग्यवान आहात. आम्हाला कधीतरी आषाढी कार्तिकेला येऊन पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन घ्यावं लागतं. तुम्ही मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत पांडुरंगाच्या चरणाजवळ आहात. ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी. नामदेवांचं वर्णन करायला सुरुवात केली. क्षण एक एकांती बैसोनी सहज अंतरीचे गुज बोलो काही. नामदेवांनी विचार केला हे ज्ञानेश्वर महाराज माझंच वर्णन करायला लागलेत. नामदेवांनी सांगितलं बरं बरं ठीक आहे तुम्ही येणं कसं काय केलं हे सांगा. ते जाऊ द्या, येणं कसं काय केलं हे सांगा. कसं काय येणं केलं. ज्ञानोबारायांनी सांगितलं काही नाही, मला असं वाटायला लागलं तुमच्याजवळ एकांतात बसावं आणि आपल्या मनातल्या काही गुजगोष्टी तुमच्याजवळ सांगाव्या म्हणून मी आलोय आळंदीहून म्हटले. नामदेवांनी मनातल्या मनात विचार केला की मी असा कोण लागून गेलो की माझ्याजवळ यांच्या मनातलं सांगावं, माझ्याजवळ यांच्या मनातलं सांगावं. म्हणजे याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराज गेल्या गेल्या नामदेवाला असं म्हणत नाहीत चला तीर्थयात्रेला. ते काय करतायत, वातावरण निर्माण करतायत. वातावरण निर्माण केलं पाहिजे. एखाद्याकडे पट्टी मागायला गेल्यानंतर आता समजा कुठलंही सप्त्याची पट्टी असो, नाहीतर आता पुढे गणपती आहेत, गणपतीची पट्टी असो, गेले गेले असं म्हणायचं नाही द्या की असं नाही. गेले गेले म्हणायचं असतं या तालुक्यामध्ये तुमच्यासारखा दानशूर कोणी नाही. तुम्ही आहात म्हणून आमच्या सप्त्याला आधार आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही हे सगळं करू शकतोय. आम्ही जे येऊ शकतो ते फक्त तुमच्याकडे येऊ शकतो. चर्चा एकमेकात करायची असते आणि मग सगळं झाल्यानंतर म्हणायचं असतं तेवढा आलाय पट्टी. तो लगेच म्हणतो तुम्ही लिहा, आपण देऊन टाकली. पण हे शब्द येण्याकरता इतकं वातावरण तयार करावं लागतं. वातावरण फार महत्त्वाचं असतं. वातावरण महत्त्वाचं असतं. आता हे पक्वा आमचं आता केदार महाराज, पप्पू, आमचे दत्ता महाराज आहेत, हे पक्वाज वादक आहेत चांगले. आता यांना विचारा पक्वाजाच्या त्या धुमाला कणिक का लावायची. हां ते कणिक बघा तुम्ही, कणिक लावताना का नाही ते अशी दाबावी लागते नीट. ते कणिक नीट ते काय असतंय, वातावरण निर्मिती, बाकी काही नाही. ते तितकं असं व्यवस्थित केल्याशिवाय ती वाजतच नाही नीट. त्याला कणिक न लावता वाजा ते टणटण वाजायला लागतं. बरोबर आहे, ती वातावरण निर्मिती आहे. पूर्वीच्या काळामध्ये माता भगिनी स्वयंपाक करताना पहिलं जे करायच्या, बरोबर आहे का नाही. आता चूल कुठे गेली कुणाच ठाऊक, चुलीत गेली म्हणायची वेळ आली आता. ही इतकी वेळ आली. बरोबर आहे. हे का करायचं, हे काय आहे, वातावरण निर्मिती आहे. ते त्याच्यात टाकल्याशिवाय ते होणार नाही आहे. कोणत्याही गोष्टीला वातावरणाची निर्मिती आहे. फार गोड पद्धतीने ज्ञानोबारायांनी वर्णन करायला सुरुवात केली. ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी. हे नामदेवा तुम्ही भक्त शिरोमणी आहात. सर्व भक्तांच्या मध्ये तुम्ही अत्यंत श्रेष्ठ अशा पद्धतीचे आहात. बरं मग जोडीले जन्मोनी केशवचरण. अनेक जन्मामध्ये तुम्ही भगवान श्री केशवाचं चरण जोडलेलं आहे. क्षण एक एकांती बैसोनी सहज अंतरीचे गुज बोलो काही. तुमच्याबरोबर एक क्षण एकांतामध्ये बसावं आणि अंतःकरणातल्या काही गुज गोष्टी तुमच्याबरोबर बोलाव्या याच्याकरता मी आळंदीहून आलोय. नामदेवांनी विचारलं बोला काय बोलायचं आहे. आता मुद्दा येतोय. ज्ञानोबारायांनी सांगितलं नामदेवा मला असं बोलायचं आहे, भूतळीची तीर्थे पहावे नयनी असे अर्थ मनी माझ्या. भूतळीची तीर्थे पहावे नयनी असे अर्थ मनी आहे माझ्या. माझ्या अंतःकरणात एक इच्छा अशी आहे की या भूतलावरची जेवढी तीर्थ आहे ती तीर्थ आपण आपल्या डोळ्यांनी पाहावी. ऐका, अंतःकरणातलं बोलायला सुरुवात केली. या भूतलावरची जी तीर्थ आहे ती तीर्थ आपल्या डोळ्यांनी पाहावं असं वाटतंय. नामदेवांनी विचार केला तीर्थ पाहायचेत कुणाला, यांना. पाहावं ही इच्छा कोणाची आहे, यांची. हे मला का लागले सांगायला. आपल्याला यात्रेला जायचं आहे, 15,000 भरावे, निघावं. उगा सगळ्या गावभर काय सांगायची गरज आहे. स्टेटस ठेवून यात्रेला निघालो, यात्रेला निघालो. मोबाईलवरचं स्टेटस बघायचं आम्ही आपलं, काय गरज आहे. हे मला का सांगायला लागलेत. नामदेवांनी विचार केला. बरं ठीक आहे तुम्हाला जायचं आहे ना, ठीक आहे ना, तुमची इच्छा आहे.
ज्ञानोबाराय म्हणतात तसं नाही नामदेवा, ज्ञानदेव म्हणे पुरवी मनोरथ करावा मुहूर्त प्रयाणासी. ती जी तीर्थ पाहायची आहेत ना, ती तीर्थयात्रा करायची आहे ना, ती तीर्थयात्रा तुझ्याबरोबर करायची आहे मला, तुझ्याबरोबर. आणि म्हणून करावा मुहूर्त प्रयाणासी, हे माझं मनोरथ पूर्ण करा नामदेवा. आता तुम्ही माझ्याबरोबर तीर्थयात्रेला चला, तो मुहूर्त तुम्ही शोधा, कधी निघायचं ते ठरवा, पण मला तीर्थयात्रा करायची तुमच्याबरोबर. ज्ञानोबाराय नामदेवाला बोलायला लागले. नामदेवांनी विचार केला, हे काय अंगावर पडलं आहे. नामदेवांनी बोलायला सुरुवात केली. नामदेवांनी सांगितलं, माऊली तुम्ही घरी आलात, मध्येच आलायत, चांगलं आहे, काही हरकत नाही, पण मला यात्रेला म्हणतात ना, हे बघा मी माझं सांगतो, सर्व सुख मज आहे पांडुरंगी, जावे कवना लागी कवना ठाया. अहो तीर्थयात्रा करायची म्हणजे सुखाकरता करायची ना, पण सगळं सुख जर मला पंढरीतच मिळत असेल तर कशाला तीर्थयात्रा करायची. सुख जर श्रावण प्रवचनमालेत मिळत असेल तर कशाला यात्रेला जायचं. नाही आता ही परवापर्यंत ह्यांच्यावर आहेच, बाकी काही नाही दिली त्यांनी, म्हणून म्हटलं मिळतं इथं मला सगळं सुख, कशाला मी यात्रेला जाऊ. नामदेवराय सांगतात मला पांडुरंगाच्या चरणाजवळ हे सगळं तीर्थयात्रे सुख मिळतं आहे, तर मग हे सुख मिळवण्याकरता मी तीर्थयात्रेला जाण्याची गरजच काय. नामदेवरायांनी ज्ञानोबारायांना प्रश्न विचारला. याच्या पुढं म्हणतात, ऐका नामदेवराय किती गोड बोलतात. नामदेवराय म्हणतात, माऊली मी यात्रेला येणार नाही, ती तीर्थाला येणार नाही, का मला पंढरपुरातच राहायचं आहे. पाळीलो पोशिलो जन्मोनी जया, विकलो काया वाचा मने त्यासी. अहो मी पाळीलो पोशिलो, इथंच माझा सांभाळ केला या पांडुरंगाने, मला पोटभर खाऊ घातलं या पांडुरंगाने, माझा जन्म झाला या पांडुरंगाच्या समोर, माझं सगळं इथं आहे, आणि हे सोडून कुठे यात्रेला जाता म्हटले. कोणतं तीर्थ करायचं आहे आणि कोणती क्षेत्र करायचं आहे. नाही मला यायचं, मला नाही यायचं. तरीसुद्धा ज्ञानोबारायांनी सांगितलं माझी इच्छा आहे. बघा कसा प्रश्न आहे. आता नामदेवाला प्रश्न पडला, एकीकडे माऊली म्हणतायत माझी इच्छा आहे, आणि एकीकडे माझी भावना सांगते की आपलं आयुष्य ज्या पंढरी क्षेत्रामध्ये गेलंय त्या पांडुरंगाला सोडून क्षणभर जाणं हे आपल्याला पचणारं नाही आहे, पटणारं नाही आहे. मी क्षणभर सुद्धा त्याला सोडून जाऊ शकत नाही. एकीकडे नामदेवराय म्हणतात की मला क्षणभरही याला सोडू वाटत नाही, आणि एकीकडे तर ज्ञानोबारायांच्या अंतःकरणातली इच्छा आहे की आपल्याबरोबर तीर्थयात्रा करायची. आता काय करावं. होय म्हटलं तरी अडचण आहे, नाही म्हटलं तरी अडचण आहे. होय म्हणावं तर पांडुरंगाला सोडून जावं लागतंय, नाही म्हणावं तर ज्ञानोबारायासारख्या महात्म्याला नकार देणं आहे. काही काही वेळेला काही काही माणसाला नाही म्हणता येत नाही, आपल्याला नाही म्हणता येत नाही. नाही म्हणता येत नाही याचे दोन भाग. आपल्या अंतःकरणातला आदर आपल्याला नाही म्हणवत नाही. काही काही लोकांना आपल्या अंतःकरणातला आदर काही काही लोकांपुढे नाही म्हणवत नाही. आणि जरा पुढे बोलू, काही काही लोकांच्या पुढे आपण नाही म्हणू शकत नाही, कारण हिंमत होत नाही, हिंमत होत नाही. उदाहरण देऊ, समजा मी म्हटलं चला पंढरपूरला, मी म्हटलं चला पंढरपूरला, तर तुम्हाला नाही म्हणवेल का. कारण माझ्याबद्दल काय आदर आहे. उगं तरी होय म्हणा, नंतर कसं का असेल ना, बाकी जाऊ दे. हे तुम्हाला नाही म्हणवेल का, तर मी असं हे बरं. बायकोनी सांगितलं चला माहेरला, नाही म्हणवेल का. का हिंमत नाही. एवढंच बोलायचं आहे मला, बाकी काही नाही. हिंमत नाही. नाही म्हणण्याचे दोन भाग आहेत. नामदेवरायांच्या अंतःकरणातला आदर ज्ञानोबारायाबद्दल असल्यामुळे नामदेवराय विचार करतात यांना नाही कसं म्हणावं. एकीकडे नाही म्हणावं तर त्यांच्याविषयीचा आदर आपल्याला अडचणीचा ठरतोय, आणि एकीकडे होय म्हणावं तर पांडुरंगाला सोडून जाणं हे आपल्या मनाला कधीही भावणारं नाही आहे. आता याच्यातला मार्ग काय काढायचा. ज्याला आपल्याकडे इकडं आड इकडं विहीर म्हणतात बघा. कधी कधी प्रश्न पडतो काय करावं, हे करावं का ते करावं. दोन्हीकडनं अडचण येते. इकडं जावं तरी अडचण येते, तिकडं जावं तरी अडचण येते. काय करावं असा प्रश्न पडतो. म्हणजे समजा 6 वाजता प्रवचनाला निघायचं आहे, इकडं प्रवचनाला जायचं आणि इकडं मेहुणा घरी आला, कसं करता. दोन्हीकडनं अडचण येते का नाही आपल्याला. दोन्हीकडनं अडचण येते. अशी अडचण येऊन पडते. तसंच ज्ञानोबाराय विचार करायला लागले की आपण होय म्हणावं तरी अडचण आहे, नाही म्हणावं तरी अडचण आहे, करावं काय. पण नामदेवराय सुद्धा चतुर होते. नामदेवरायांनी असा मार्ग काढला. नामदेवरायांनी सांगितलं माऊली तुम्ही म्हणता ना, एक काम करू म्हटले. काय. नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसावे, आज्ञा देईल शिरसा वंदिन त्यासी. नामदेवरायांनी सांगितलं एक काम करू म्हटले माऊली,
एकीकडे माझं मन सांगताय पंढरपूर सोडून यात्रेला जायचं नाही, आणि एकीकडे तुम्ही म्हणता की तुमची इच्छा आहे की यात्रेला चला. एक काम करू म्हटलं, काय तुम्ही पांडुरंगाला विचारा, त्यानं जर होय म्हटला तर मी येईल. कारण याच्यात नामदेवाला असं दाखवायचं होतं भगवान काही परवानगी देत नाही, कारण त्याला माझ्याशिवाय करमत नाही. म्हणजे आपलं काम झालं. बरं, यांना नाही म्हटलं तर यांचा अनादर होईल, आणि होय म्हटलं तर आपली अडचण होईल. मग त्याच्यापेक्षा हे सगळं ओझं तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पाहिजे. नामदेवांनी आपला मधला मार्ग काढला. नामदेव कुठल्या LLB केलं होतं कोणाच ठाऊक, मला माहीत नाही, पण नामदेवांनी मधला मार्ग काढला. एक काम करा म्हटले, विठोबाशी पुसावे, तुम्ही पांडुरंगाला विचारा, पांडुरंगाने जर परवानगी दिली तर मग मी येईल, याच्यात त्यांनी आज्ञा दिली तर मी नक्की येईल. याच्यात नामदेवांचा भाव होता, तो आज्ञा देत नाही, आणि आपल्याला काही यात्रेला जायचा विषय येत नाही, आपण पंढरीतच राहू. ज्ञानोबांनी सांगितलं ठीक आहे, राहुळा भीतरी चला जाऊ वेगे, आज्ञा मागो देवे तीर्थयात्रे. चला म्हटले. मग ज्ञानोबांनी सांगितलं चला लवकर जाऊ, वेगे लवकर जाऊ राहुळात. दोघंही निघाले आणि पांडुरंगाच्या राहुळामध्ये आले. राहुळामध्ये आले, मध्येच आलेले, वारी नाही काही नाही काही नाही. नामदेवाचं काय ते रोजच येत होते, पण ज्ञानोबा आलेले बघितल्याबरोबर भगवंतांनी विचारलं, ओ माऊली कसं काय इकडं, कसं काय येणं केलं, काय येणं केलं, काय नेमकं मध्येच आलात तुम्ही, कसं काय. ज्ञानोबांनी हात जोडले. ज्ञानोबांनी सांगितलं, देवा माझी एक इच्छा आहे, आणि ती इच्छा तुझ्यासमोर प्रगट करावी याच्याकरता आलो आहे. म्हणजे काय इच्छा आहे, म्हणजे तीर्थयात्रा करावी अशी इच्छा आहे. असं हो, आणि ती तीर्थयात्रा नामदेवांच्या बरोबर करावी अशी इच्छा आहे म्हटले. त्याला तुझी परवानगी पाहिजे. एकतर ज्ञानोबा यात्रेला चाललेले आहेत हे ऐकणं, आणि त्याच्याबरोबर नामदेवांना घेऊन चाललेले आहेत, या दोन गोष्टी कानावर पडल्याबरोबर भगवंताला विचार पडला, काय करावं आता. होय म्हणा, बरं देवालाही अडचण आली, होय म्हणावं का नाही म्हणावं. होय म्हटलं तर नामदेव जातोय आपल्यापासून बाजूला, नाही म्हणावं तर ज्ञानोबांना नाही म्हणायची ताकद देवात नाही. विचार करा कसं करावं हे. आता देव तर काय, नामदेवांची गुरु, चतुरातु शिरोमणी, गुणलावण्याची खाणी. भगवंतानी असा मधला मार्ग काढला. भगवंतानी सांगितलं, माऊली कुठं जायचं म्हणता, म्हटले तीर्थयात्रेला. देवानी सांगितला, हो सहज तीर्थरूप तुची निरंतर, असता हा विकार काय करशी. तुम्ही तीर्थाला जायचं असं म्हणता, अहो जगातली सगळी तीर्थ एका बाजूला, आणि त्या सगळ्या तीर्थाचं तीर्थ म्हणून तुम्ही आहात. तुम्ही स्वतःच एक तीर्थ, तर कुठल्या तीर्थाला जायचं. पांडुरंगाने ज्ञानोबारायांचं केलेलं इतकं गोड वर्णन अन्य कुठं सापडणार नाही. भगवान म्हणतात ज्ञानोबाराय, तुम्ही स्वतः तीर्थ आहात ना. तीर्थाला कुणी जायचं असतं, ज्याला तीर्थ मिळालं नाही त्यानं जायचं असतंय, पण तुम्ही स्वतःच एक तीर्थ आहात. लोक जसं गंगेला जाऊन पवित्र होतात, तसं लोक आळंदीला जाऊन ज्ञानोबारायांच्या समाधीवर नतमस्तक होऊन पवित्र होतात, ज्ञानोबारायांना आलिंगन देऊन पवित्र होतात. मग जर ज्ञानोबारा हे स्वतःच एक तीर्थ असतील तर आणखीन कुठल्या तीर्थाला जायचं. देवानी विषय मिटवून टाकला. नामदेवांनी विचार केला, सुटलो बाबा. हे असं असतं, फक्त दुसऱ्याच्या गळ्यात घोंगडं अडकवता आलं पाहिजे. नामदेवांनी सांगितलं, हा मार्ग बरा झाला. देवानी विचार केला, असं बोलल्यामुळे आता पुढचा विषय मिटला. पण इतकं सगळं झाल्यानंतर गप्प बसतील ते काही ज्ञानोबाराय असतील काय महाराज. ज्ञानोबाराय ज्ञानदेव आहेत. ज्ञानोबारायांनी अंतःकरणातल्या गोष्टी देवासमोर बोलायला सुरुवात केली. ज्ञानोबारायांनी सांगितलं, देवा एरू म्हणे स्वामी बोलिले ते खरे. आता देवानी हे बोलल्यामुळे ते खोटं नाही ना, बोलिले ते खरे. ज्ञानोबाराय म्हणतात, देवा तू काही खोटं बोलतोय असं माझं म्हणणं नाही आहे. तू बोलतोयस ते खरं आहे, पण परी सार्थक करावे या देहाचे. मी एक तीर्थ आहे हे आत्मस्वरूपाच्या दृष्टीने, पण देहाच्या दृष्टीने विचार केला तर परी सार्थक करावे या देहाचे. देहाचं सार्थक करावं याच्याकरिता मात्र तीर्थयात्रेला जावंच लागतं. मगाचंच प्रमाण घ्या, जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाये तव तू आपुले स्वहित पाहे. स्वहित सार्थक करावं याच्याकरता जावं. पण आता ज्ञानोबारायांनी स्वतःचं सार्थक करावं याच्याकरता यात्रेला जावं हे म्हणणं देवाला काही पटणारं नव्हतं ना. हे काही पटणारं नव्हतं. देवानी सांगितलं, अहो सार्थक कुणी म्हणायचं असतं, जे सार्थक नाहीत त्यांनी म्हणायचं असतं.
जे कृतार्थ नाहीत त्यांनी म्हणायचं असतं. तुम्ही कुठं म्हणायचं असतं का मला कृतार्थ व्हायचं आहे, मी यात्रेला निघालो, मला सार्थक व्हायचं आहे, यात्रेला निघालो. मला काही हे पटत नाही. हे लक्षात आलं आणि मग मात्र ज्ञानोबारायांनी इतका चांगला युक्तिवाद सांगितला. ज्ञानोबारायांनी सांगितलं, देवा तुला खरं सांगू म्हटले, मी यात्रेला का जायचं म्हणतोय आणि नामदेवाच्याच बरोबर का जायचं म्हणतोय. पांडुरंगाने विचारलं का जायचं म्हणता. खरं बघायला गेलं मला यात्रेला जायची गरजच नाही. आता बघा ज्ञानोबाराय काय म्हणतात, मला यात्रेला जायची गरजच नाही. खरं देवा तू म्हणतोय ते खरंच आहे, काय यात्रेला जायची गरज आहे, मला जायची गरज नाही. आणि खरं तर उगीच विनाकारण वेळ घालू नये. ज्ञानोबारायांनी बोल, आता हे कुठल्या बाजूने बोलायला लागलेत, वकीलपत्र घेतलंय मलाही कळेना लवकर. खरं तर जायची गरज नाही म्हटले, काही गरज नाही. पांडुरंगांनी सांगितलं हे आले आता मुद्द्यावर आपल्या. नामदेवांनी सांगितलं बहुतेक यांच्या डोक्यातनं निघून गेले आता यात्रेचं. बरं झालं विषय मिटला. पण लगेच ज्ञानोबारायांनी सांगितलं, देवा मला खरं तर तू म्हणतो ते बरोबर आहे, पण तरीसुद्धा माझ्या अंतःकरणात जी यात्रेला जायची इच्छा आहे का नाही त्याचे एकच कारण आहे, प्रसंगी नामयाच्या संगतीचे सुख घ्यावे म्हणून ज्ञानदेवे धरिले चरण. ज्ञानोबारायांनी सांगितलं, देवा मला यात्रेला जायचं काही विशेष नाही आहे, पण मला नामदेवांना बरोबर घेऊन जायचं आहे. त्याच्यात एकच इच्छा आहे, नामदेवासारख्या संतांच्या संगतीचं सुख मला मिळावं म्हणून मला यात्रेला जायचं आहे म्हटलं. नामदेवाच्या संगतीचं सुख मिळावं. आता नामदेवरायाच्या संगतीचं सुख मिळावं या गोष्टीला देव तरी आडवा कसा येईल, देव तरी आडवा कसा येईल. देवाने विचार केला, आता नाही म्हणायचं अवघड आहे. नामदेवांनी सांगितलं हे कुठून काढलंय बरं, हे उगीचच आता हे सुख कुठून काढलं आणखी. असा विचार करेपर्यंत देवानी परवानगी देऊन टाकली. जावे स्वस्ती क्षेम यावे शीघ्रवत करावे स्वहित कळेल तैसे. भगवंतांनी लगेच आशीर्वाद देऊन टाकला. ठीक आहे, नामदेवरायाच्या संगतीचं सुख या यात्रेतून तुम्हाला मिळवायचं असं म्हणतात ना, जावे स्वस्ती जावे जावे स्वस्ती क्षेम यावे शीघ्रवत. स्वस्ती क्षेम तुमचं कल्याण हो, तुम्ही जा यात्रेला जा आणि या शीघ्रवत या, लवकर या, जा आणि या. जा म्हटले, शीघ्रवत जा, लवकर या, जावा, तुमचं कल्याण असो. करावे स्वहित कळेल तैसे सर्व भावे आमुचा विसर न पडावा, लोभ असो द्यावा मजबरी. भगवान म्हणायला लागले, फक्त ज्ञानोबा माझी एकच इच्छा आहे, सर्व भावे आमुचा विसर न पडावा. तुम्ही यात्रेला गेल्यानंतर आमचा विसर पडू देऊ नका. भगवंतांनी ज्ञानोबाराला म्हणावं, माऊली आम्हाला मात्र विसरू नका, लोभ असो द्यावा मजबरी. आणि दुसरी गोष्ट, ह्या नामदेवाला घेऊन चाललायत ना, हे कृपेचे पोसणे माझे आवडते. माझ्या कृपेचं पोषण आहे, माझं आवडतं आहे. क्षण एक जीवा परते न करी कदा. एक क्षणसुद्धा याच्यापासून मी कधी बाजूला राहिलेलो नाही. आणि मग नाम याचा हात धरून श्रीपती देत असे हाती ज्ञानदेवा. नामदेवांचा हात पांडुरंगाने हातात धरला आणि तो ज्ञानोबारायांच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं तुम्ही यात्रेला यांना घेऊन जा. ज्ञानोबारायांना नामदेवांनी विचार केला, हे आता निघालो. आता नामदेवांनी माघारी वळून बघितलं. नामदेवांनी सांगितलं, देवा निघालो यात्रेला, पण यांनी काय सांगितलं, आता जाणार आहे मी, तो आशीर्वाद दिलाय म्हटल्यानंतर जाणार आहे. पण यांनी काय सांगितलं, माझ्या संगतीचं सुख यांना मिळावं म्हणून यात्रा करतोय असं म्हटले ना. हो. दुसरी गोष्ट, सार्थक देहाचं करावे म्हणून यात्रा करतोय असं म्हटले ना. हो. नामदेवांनी सांगितलं, देवा ऐका आता युक्तिवाद, एकच एवढा युक्तिवाद फार गोड आहे. नामदेवांनी सांगितलं, देवा तुला खरं सांगू, हे ज्ञानोबाराय तीर्थयात्रेला का चाललेत माहिती आहे सांगू. पांडुरंगाने विचारलं, तुला माहिती आहे का. नामदेवांनी सांगितलं, मलाच फक्त माहिती आहे. संतांची खून संतच ओळखू जाणे, बाकीच्याला काय कळतंय म्हटले. यांच्या मनातलं देवा मलाच कळतंय, तुला नाही कळणार. म्हटले का, तुला वाटतं तसं नाही हे व्यक्तिमत्व. लोक म्हणतात का नाही आम्हाला सुद्धा, महाराज तुम्ही वर बघू नका, ती वरून तसं दिसतंय. आम्ही जर म्हटलं का नाही, आम्ही आता कधी कधी जातो आणि मग आपलं बोलता बोलता म्हणतो, अहो ते तुमचे शेजारी आहेत का नाही, काय भोळे आहेत बिचारे. ती लगेच घरातले म्हणतात, भोळे तुम्हाला माहीत नाही ती किती आतल्या गाठीचा आहे. हे कुठला शब्द आणलाय कोणाच ठाऊक, हे आतल्या गाठीचा. एखाद्या डॉक्टरला लाख रुपये द्यावे आणि आतली गाठ शोधून काढ म्हणावी, कुठं असते कोणाच ठाऊक. नामदेवांनी सांगितलं पांडुरंगाला, पांडुरंगा हे ज्ञानोबाराय व्यक्तिमत्व असं सामान्य समजू नको देवा. सार्थक देहाचं करण्याकरता निघालो, नामदेवाच्या संगतीचं सुख घेण्याकरता निघालो असं म्हणतात ना, असं नाही आहे. पांडुरंगाने विचारलं, मग कशा करता.
नामदेवांनी सांगितलं, देवा नीट ऐक, ज्ञानोबाराय प्रत्येक तीर्थाला जे चालले ते कशा करता चालले सांगू, त्या तीर्थालाच पवित्र करण्याकरता चाललेत. हे ती तीर्थ यात्रेचं सुख आहे. ज्ञानोबाराय जिथं जिथं पाय लावणार आहेत ती यात्रा आणि ते तीर्थ पवित्र होणार आहे. हा भाव त्याच्यातून काढला. दोघं निघाले. शेवटी यात्रेला जायचं ठरवलं. नामदेवांच्या डोळ्यात अश्रू आहेत, पांडुरंगाच्या डोळ्यात अश्रू आहेत. रस्त्याने ज्ञानोबाराय नामदेवांच्या काही चर्चा सुरू झाल्या. भजन म्हणजे काय, नमन म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय, श्रवण म्हणजे काय, मनन म्हणजे काय, निधिध्यासन म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, धृती म्हणजे काय, विश्रांती म्हणजे काय, अशा 9 प्रश्नांचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवांच्या समोर मांडला. असं तीर्थावळीचे अभंग सांगतात. मला सगळी तीर्थावळी सांगण्यात वेळ घ्यायची नाही आहे. आपण एकदा जवळजवळ 15 दिवस तीर्थावळीचे अभंग सांगितलेले तिथं, त्यामुळे मला विस्तार तो करायचा नाही आहे. फक्त त्याच्या पुढचा भाव सांगायचा आहे. रस्त्याने जाताना ज्ञानेश्वर महाराजांनी जे प्रश्न विचारलेले आहेत नामदेवांना, त्या प्रश्नांमध्ये पहिलाच प्रश्न विचारावा, हे नामदेवा भजन म्हणजे काय सांग, हे नामदेवा नमन म्हणजे काय सांग, हे नामदेवा ध्यान म्हणजे काय सांगा, हे नामदेवा श्रवण म्हणजे काय सांगा, मनन म्हणजे काय सांगा, निधिध्यासन म्हणजे काय सांगा, भक्ती म्हणजे काय सांगा, धृती म्हणजे काय सांगा आणि विश्रांती म्हणजे काय सांगा. असे 9 प्रश्न नामदेवांना ज्ञानेश्वर महाराजांनी विचारली. नामदेवांनी त्यांना ती उत्तरं दिली. आणि मग रस्त्याने जात असताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा मुखामध्ये शब्द आहे. ज्ञानोबाराय आणि नामदेवांची ही तीर्थयात्रा कोणकोणत्या भागातून निघाली, वक्ते महाराजांनी त्याचा सगळा इतिहास वक्ते महाराजांनी ज्ञानोबारांच्या चरित्रात मांडलेला आहे. मला विस्तार करायचा नाही आहे. कसे ते शेटपळून आले, बार्शीमध्ये मुक्कामाला थांबले, असं सुद्धा वक्ते महाराजांनी लिहिलं आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेला जाताना बार्शीमध्ये थांबले. त्यांनी 12 क्षेत्री असा उल्लेख केला आहे. 12 क्षेत्री तिथं थांबले म्हणून सांगितलं आहे. बार्शीमध्ये त्यांचा मुक्काम झाला असं सांगितलेलं आहे. आणि मग असाच पुढं असणारा प्रवास सगळा औंढ्याचा, मग पुढं असणारा खानदेशमधला प्रवास, हा सगळा प्रवास कशा पद्धतीने झाला हे वक्ते महाराजांनी गोड वर्णन केलं आहे. प्रवास करता 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 ही तीर्थयात्रा खानदेशामध्ये पोहोचली, सातपुडा पर्वताकडे पोहोचली. आणि मग ते रस्त्याने जाताना सतत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भजन होतं. त्या डोंगरामध्ये एक हरपाल नावाचा भक्त राहत होता. त्याचं नाव हरपाल. आणि तो हरपाल जो आहे तो पांडुरंगाचा निस्सिम भक्त होता. पांडुरंगाचा निस्सिम भक्त होता, पण कधी पंढरपूरला गेलेला नव्हता. पांडुरंगाला त्यांनी कधी पाहिलेलं नव्हतं, पण पांडुरंगाचा निस्सिम भक्त होता. पण त्याची कृती मात्र विचित्र होती. तो दरोडेखोर होता. दरोडेखोर म्हणजे काय? चोर होता. चोर म्हणजे काय? तो काय करायचा? कुऱ्हाड घेऊन उभा राहायचा. आलेल्या रस्त्याने येणाऱ्या श्रीमंत सावकाराचं सोनं काढून घ्यायचा, गावामध्ये गोरगरिबांना विकून देऊन टाकायचं, राहिलेलं सोनं नाणं गावामध्ये विकायचं, त्याचं धनधान्य घ्यायचं, स्वतःचा उदरनिर्वाह करायचा. असा तो हरपाल. पण चोरी करताना त्याचा एक नियम होता. रस्त्याने जर एखादा श्रीमंत सावकार आला त्याला पकडायचं, आणि पकडल्याबरोबर तो पहिला प्रश्न विचारायचा त्याला, चोराला, त्या सावकाराला विचारायचा, हा हरपाल का रे तुला पंढरपूर माहीत आहे का? त्या सावकाराला विचारायचं. नाही म्हटलं की गुद्दा मारायचा. दुसरा प्रश्न विचारायचा, पांडुरंग माहीत आहे का? नाही म्हटलं की अंगावरचे कपडे काढायचा. आणि जर पंढरपूर माहीत आहे, पांडुरंग माहीत आहे असं म्हटलं की स्वतःजवळच त्याला द्यायचं वाट लावायचं. मला वाटतं असला हरपाल आपल्याला हरकत नाही. आपल्याला सगळंच माहिती आहे. हा हरपाल हातात कुऱ्हाड घेऊन उभा राहायचा. आणि फक्त त्याची पांडुरंगावर निस्सिम भक्त पंढरपूरला कधी गेलेला नाही. नेमकं ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज तीर्थयात्रा करता करता ज्ञानोबारांच्या मुखातलं रामकृष्ण हरी भजन याच डोंगरातून निघालेलं होतं. आणि नेमकं ते कानावर त्या हरपालाच्या पडलं, हातात कुऱ्हाड घेऊन उभा राहिलेला. आणि त्यांनी बघितलं 2 महात्मे पुढून येत आहेत. डोंगरावरनं दगडावरनं खाली उतरला, ती कुऱ्हाड खाली टाकली, समोर गेला, दोन्ही हात जोडले, त्या दोन्ही महात्म्यांच्या पाया पडला आणि विचारलं आपली नावं काय? ज्ञानोबारांनी सांगितलं मी ज्ञानदेव. नामदेवांनी सांगितलं मी नामदेव. त्याला एवढा आनंद झाला. विटेवरचा पांडुरंग परमात्मा, अद्वैताची चर्चा ज्यांच्याबरोबर करतो ते ज्ञानदेव, आणि विटेवरचा पांडुरंग परमात्मा ज्यांच्या हातचं भोजन करतो ते नामदेव. हे 2 महात्मे माझ्या समोर आहेत. मी आज कृतकृत्य झालो. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. त्याला आनंद झाला. दोन्ही महात्म्यांच्या चरणावर नतमस्तक झाला, दोन्ही हात जोडले आणि विनंती केली, माझ्या घरी आलात तर बरं होईल, घरी चला. ज्ञानोबारांनी सांगितलं काही हरकत नाही. घरी गेले. घरी आल्यानंतर हंतरून टाकलं, बसायला आसन टाकलं, आतमध्ये गेला आणि बायकोला सांगितलं 2 महात्मे आपल्या घरी आलेले आहेत, लवकर काहीतरी स्वयंपाक कर, त्यांना प्रसादाची व्यवस्था कर. बायकोनी सांगितलं आजपर्यंत भरपूर होतं, आज मात्र धान्याचा कणसुद्धा नाही. याला वाईट वाटायला लागलं. ज्ञानोबाराय नामदेवरायासारखे महात्मे आपल्या घरी यावे आणि यांना खाऊ घालण्याकरता आपल्याकडे धान्याचा कणसुद्धा नसावा.
अरे लोक काहीही करून संतांच्या मुखामध्ये 4 घास देतात. आपल्या दारातून संत, वारकरी, अतिथी, उपाशी जाणं याच्यासारखं महापाप कोणतं नसतं. भारतीय संस्कृती आम्हाला असं सांगते, दारामध्ये असलेला किंवा घरामध्ये आलेला जो कोणी असेल त्याच्या मुखामध्ये काहीतरी आपल्या घरातलं अन्नप्रसाद, जलपान हे गेलंच पाहिजे. याला वाईट वाटायला लागलं. यानं गूळ आणि पाणी दिलं. बायकोला सांगितलं, सेवा कर, मी आत्ता जातो. हातामध्ये कुऱ्हाड घेतली, आत्ता जातो. त्या डोंगरात उभा राहतो. कोणातरी सावकाराचं सोनं नाणं काढून घेतो, गावामध्ये विकतो, त्याचं धान्य घेतून घरी येतो. ज्ञानोबारांना हात जोडले, आलोच म्हटला. ती कुऱ्हाड घेतली आणि गेला. डोंगरात उभा राहिला, वाट बघायला लागला, कोणी सावकार येत आहे का. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाली, एकही सावकार त्याच्याकडे येईना. ज्ञानेश्वर महाराज त्याच्या घरी बसलेले आहेत आणि हा मात्र त्यांच्या भोजनाच्या व्यवस्थेकरता डोंगरात उभा आहे. 3 तास झाले, एकही सावकार त्या रस्त्याने येईना. याला वाईट वाटायला लागलं. पांडुरंगाला हाका मारायला लागला, देवा कोणाला तरी पाठव, कोणाला तरी पाठव. कोणीच नाही आलं तर मी काहीच घेऊन जाणार नाही, आणि काहीच नाही घेतलं तर ज्ञानोबारायासारखे महात्मे माझ्या घरातून उपाशी जातील, हे महापाप लागेल. देवा कोणाला तरी पाठव. 1 अंगठी असली तरी भागतंय म्हटलं, मला जास्त गरज नाही आज, का पाठव. ही हाक पांडुरंगाने ऐकली. पांडुरंगाने विचार केला की हरपाल म्हणतोय कोणाला तरी पाठव, कोणाला तरी पाठव. कोणाला पाठवावं, आपल्याला काय काम आहे, चला आपणच जाऊ म्हटलं. त्यानिमित्ताने ज्ञानोबारायांना बघणं तरी होईल. यात्रेला गेलेले ज्ञानोबाराय बघावं तरी म्हटले, कसं चाललंय, काय चाललंय, आपणच जावं, काय काम आहे आपल्याला. पण यांनी काय सांगितलं, हाक पाठवा म्हणून सावकाराला. म्हणजे देवाने विचार केला, आता सावकार व्हावं लागेल आपल्याला. आता देवाला काय अवघड आहे सावकार व्हायचं. भरजरीत कपडे घातले, गळ्यामध्ये सोन्याचे लॉकेट, 5 बोटामध्ये सोन्याच्या, प्युअर सोन्याच्या अंगठ्या. प्युअर म्हणायची गरज पडली आता अलीकडल्या काळात, कोण कशा अंगठ्या घालून येईल सांगता येत नाही. सोनंच सोनं अंगावर, सगळीकडं माखलेला, अगदी पिवळा झरत झालेला सोन्याने. आणि देव एका रथात बसला आणि तो रथ त्या डोंगरामध्ये घेऊन निघाला. घोड्यांच्या टापाचा आवाज आल्याबरोबर हरपालाच्या कानावर तो टापांचा आवाज पडला. हरपालाला वाटलं कोणीतरी आलाय. दगडावरनं खाली उतरला, पाहतो तर एक रथ आहे, भरजरीत कपडे घातलेले आहेत, तेजपुंज अशा पद्धतीचा सावकार, ज्याच्या अंगावर एवढं सोनं आहे. हरपालाने विचार केला, आपलं काम झालं, काम झालंच म्हटलं आपलं, फक्त नियमात बसला पाहिजे. आपला नियम आहे ना म्हटलं, नियमात बसला पाहिजे. वरती गेला, रथ अडवलेला असा कुऱ्हाड घेऊन वरती गेला आणि असा अंगरका पकडला. त्याला माहीत नाही ही देव आहे. असा अंगरका पकडला, त्याच्याकडे बघितलं, विचारलं, का रे नाव काय तुझं. आता देवाने विचार केला, नाव काय सांगा. देवाने सांगितलं, जगतपाल शेठजी. कुठून नाव काढले बघा हे, जगतपाल शेठजी, जगताचं पालन करणारा. हरपालाने विचार केला, जाऊ द्या, नाव फारच अवघड आहे, जाऊ द्या म्हटले, काय करायचं आपल्याला, नावाचं घेणं देणं नाही, आपल्या प्रश्नात पडला पाहिजे. पुन्हा असं पकडलं आणि विचारलं, का रे पंढरपूर माहीत आहे का. कुणाला विचारतंय, पांडुरंगाला. पंढरपूर माहीत आहे का. आता देवाला याचा नियम माहीत होता, नाही म्हटलं की हे सोडून देत आहे. पांडुरंगाने सांगितलं, पंढरपूर कोणत्या राज्यात आहे तेही माहीत नाही म्हटले. आपल्याला माहीत नाही, माहीत नाही, दिलं ढकलून. हे चांगला गुद्दा घातला असा जोरात. आता ते हरपालाचा हात, याने कधी मार खाल्लेला नाही, सवय नाही, आपल्याला तरी सवय आहे, हे खाऊ चाललंय याला. असा एक खाल्ला. देवाने विचार केला, आज कळालं खोटं बोललं की मार खावा लागतंय, आज कळालं म्हटलं. आणि मग दुसरा प्रश्न विचारला, माहीत नाही पंढरपूर. नाही माहीत. पांडुरंग माहीत आहे का. आता हे पांडुरंगालाच विचारताय. पांडुरंगाने सांगितलं, पांडुरंग नाही नाही माहीत नाही म्हटले. काळा आहे का गोरा आहे मला माहीत नाही, मी कधी बघितलं नाही. स्वतःला कशाला बघते, बघितलं नाही. हो, सगळं अंगावरचं काढून घेतलं, कपडे काढून घेतले, सोनं काढून घेतलं, उघडं केलं. देव भक्ता करता उघडा होतो, ढकलून दिलं उघडं करून, आणि सगळं सोनं घेतलं. गावात गेला, ते विकलं, त्याचं धान्य घेतलं, घरी आला, बायकोला सांगितलं, धनधान्य घेऊन आलोय, कर स्वयंपाक. बायकोनी चांगला स्वयंपाक केला. पात्र वाढायची वेळ आली. गावातले काही वारकरी बोलवले. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराजाबरोबर आलेली सगळी वारकरी बोलवली, पंगत बसवली, पात्र वाढली, त्याच्यावर सगळे पदार्थ वाढायला सुरुवात केली. हा उघडा सावकार म्हणजे कोण, आपला पांडुरंग. हे उघडं आलेलं तिथं. पांडुरंगाने विचार केला, या हरपालाने सगळं काढून घेतलंय अंगावरचं, कमीत कमी पंगत बसली आहे, जेवायला तरी जावं. बसले ते कोपऱ्यात उघडे,
आणि आता पात्र वाढली खायला सुरुवात करणार, पुंडलिकावर जे करायचं तेवढ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं लक्ष तिकडे गेलं. काय ज्ञानोबारांची दृष्टी आहे माझं महाराज. ज्ञानोबारांचं लक्ष गेलं आणि ज्ञानोबारांनी नामदेवांना सांगितलं, नामदेवा कोण आले बघा तिकडं कोपऱ्यात, कोण आहे बघा. आता वेळ झालेली, भूक लागलेली. नामदेवांनी असं बघितलं, नामदेवांनी सांगितलं, काय माऊली कुणी काय येईना, आपल्याला भूक लागली, सुरू करा म्हटले, कुणीतरी उघडं आलंय, कशाला बघायचं त्याच्याकडे. ज्ञानोबारांनी सांगितलं, अरे नामदेवा कुणीतरी उघडं नाही, उघडे परब्रह्म, उघडे परब्रह्म. कळे ना, थांबा म्हटले. ज्ञानेश्वर महाराजांनी हरपालाला हाक मारली, हरपाल इकडे ये. हरपाल म्हटलं, काय माऊली. अरे काही नाही, ते कोपऱ्यात उघडं कोण बसले बघ बरं. हरपालांनी असं पाहिलं. हरपाल म्हटलं, हे मगाचच गिऱ्हाईक आहे. अरे आता येणं जर खरं सांगितलं तर माऊली जेवतील का नाही कोणाच ठाऊक म्हटले. त्या हरपालांनी सांगितलं, माऊली हे बिगर आमंत्रणाचं आहे म्हटले, आत्ता उठवून लावतो. आणि हातामध्ये काठी घेतली आणि त्या ओढ्या पांडुरंगाच्या अंगावर धावला. ओट म्हणून धावल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज आपल्या पात्रावरून उठतात, हरपालाचे दोन्ही हात धरतात आणि हरपालाला म्हणतात, अरे हरपाला कोणाला मारायला निघालास. योगी जपी तपी ज्ञानेंच्या स्वप्नात जो पांडुरंग जात नाही तो तुझ्या घरी आलाय, तुझ्या दारात आलेला आहे. अज्ञानाचे डोळे उघड आणि ज्ञानदृष्टीने त्याच्याकडे पहा. त्या उघड्या सावकाराने पांडुरंगाने ते उघडं रूप सोडलं. सुंदर ते ध्यान उभे विटीवरी असा देव दिसायला लागला. सुंदर असा पांडुरंग परमात्मा प्रगट झालेला बघितल्याबरोबर हरपालाच्या डोळ्यातून अश्रू आले. ढसढसा हरपाल रडायला लागला. हरपालाच्या लक्षात आलं, हा पांडुरंग माझ्या दारात आलाय, घरात आलाय. पण हरपालाने काय केलं, अगोदर ज्ञानेश्वर महाराजांच्या पाया पडला आणि मग पांडुरंगाच्या पाया पडला. कारण यांच्यामुळे यांची भेट आहे, ज्ञानोबारांमुळे पांडुरंगाची भेट आहे. हरपालाला पांडुरंगाची गाठ घालून ज्ञानोबारांनी द्यावी. ज्ञानोबारांचं आघात चरित्र. रस्त्याने जाताना अनेक चमत्कार झाले. यात्रा पूर्ण झाली, माघारी आले. पंढरपूरला माऊंद केलं. स्वतंत्र प्रकरण आहे माऊंद्याचं. जवळजवळ 30-35 अभंग सांगितलेले आहेत माऊंद्याचे, फार गोड आहेत. आणि मग माऊंद्याचं ते सगळं झालं. आनंदाने यात्रा संपन्न झाली. सगळीकडे चर्चा आहे, ज्ञानोबारांची यात्रा संपन्न झाली, ज्ञानोबारांची यात्रा संपन्न झाली. आनंद सगळीकडे होता. अनेक जण भेटायला येत होते. कार्तिकी वारी आलेली होती. कार्तिकी वारीला अनेकांचा मेळा संतांचा पंढरपूरला जमा झालेला होता. वारीचा नियम आहे, दशमी व्रताचा आरंभ. दशमी दिवशी सगळे चंद्रभागेमध्ये स्नान करायला असणार म्हणजे असणार. सगळे जमा झालेले होते. ज्ञानोबाराय पांडुरंगाच्या दर्शनाला जातात दशमीच्या दिवशी आणि पांडुरंगाच्या समोर उभे राहून डोळ्यातून अश्रू येत होते. पांडुरंगाने विचारलं, काय झालं माऊली. माऊलींनी सांगितलं, आयुष्य कळसाशी आले. माऊली म्हणायला लागले की देवा, मला आता असं वाटतं आता थांबावं. ज्या कार्याकरता आलो होतो ती कार्य संपन्न झाली, आता थांबावं. मला स्वस्वरूपामध्ये लीन व्हायचं आहे. मला आता माझं जे कार्य आहे, जे कार्य होतं ते संपन्न झालेलं आहे आणि त्यामुळे मला आता समाधी द्या अशी माझी प्रार्थना आहे म्हटले. देवाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. ज्ञानोबारांनी पांडुरंगाने विचारलं, तुम्ही हे काय बोलताय, का चाललं हे, कशा करता. ज्ञानोबारांनी सांगितलं, देवा एकनाथ महाराजांचा एक अभंग सांगतो फक्त आपल्याला कळावा म्हणून. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवून या राहती, तैसे असावी संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठवणी गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पक्षी अंगणात उतरतात ते काही गुंतून राहतात का, आपलं कार्य झालं खाऊन झालं की ते आकाशामध्ये उडून जातात. तसं माणसाने आपलं कार्य झालं की आपल्या स्वस्थितीमध्ये जायचं असतं, थांबायचं नसतं. इथं थांबायचं नसतं, आपल्या स्वस्थितीमध्ये जायचं असतं. एखाद्या मुक्कामाकरता एखादा प्रवासी यात्रेकरू आला, वस्तीकर वस्ती आला, मुक्काम झाला, सकाळ झाल्याबरोबर उठून जायचं असतं. प्रातःकाळी उठूनही गेला, थांबायचं नसतं देवा. आणि म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही आता मला समाधी द्या. देव स्तब्ध होऊन ऐकत होते. देवानी रुक्मिणी मातेनी दोघांनी देवाकडे ज्ञानोबारांकडे पाहिलं. हे काय चाललं आहे हे लक्षात येत नव्हतं. देवानी सांगितलं, माऊली दशमी आहे, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते उद्या बोला, आज नका बोलू म्हटले. आता उद्या बोला. ज्ञानोबारांच्या समाधीचं जे प्रकरण आहे ते अत्यंत हृदयद्रावक अशा पद्धतीचं आहे. योगियांची माऊली, ज्ञानियांचे राजे, ज्यांनी ज्ञानेश्वरीसारखा अगाध ग्रंथ आमच्या समोर ठेवला, त्या ज्ञानोबारांचं संजीवन समाधीचं प्रकरण ऐकणं
ही एक महत्पुण्याई असते की काय नेमकं ती संजीवन समाधी आहे. पांडुरंगाने समाधी दिली म्हणजे काय दिली, नामदेवांनी त्याचं केलेलं वर्णन. निवृत्तीनाथांच्या समोर ज्ञानोबाराया समाधी घेत आहेत त्यावेळेस निवृत्तीनाथांना झालेला त्रास, मुक्ताबाईच्या डोळ्यातून येत असलेले अश्रू, आळंदीकरांच्या अंतःकरणातली असलेली हळहळ आणि कधी नही रडणारी ती रुक्मिणी, ज्ञानोबारायांकडे बघत रडणारी रुक्मिणी, ह्या सगळा प्रसंग समाधी प्रकरणातला आहे. त्याचं चिंतन उद्या आणि परवा अशा 2 दिवसामध्ये आपल्याला करायचं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण ही आपली श्रावण मास प्रवचनमाला अगदी समारोपाच्या टप्प्यावर आली असं म्हणायला हरकत नाही. उद्याचा एक दिवस आणि परवा तर आपल्याला समारोप किंवा सांगता करायची आहे. आपण अतिशय उत्साहाने आणि प्रेमाने श्रद्धेने ही प्रवचनमाला ऐकत आहात. गेली 19 वर्ष झालं अव्याहतपणे अखंडपणे एखाद्या विषयावर हे विचार आपण श्रवण करत आहात. मी सहज जगदाळे सर पपुला सकाळी म्हटलं की महिना कसा गेला कळालं नाही. मला सरांनी एक असं वाक्य सांगितलं, महाराज तुम्ही महिना बोलता पण या प्रवचनमालेच्या संगतीमध्ये 19 वर्ष कशी गेली कळाली नाहीत म्हटलं. हे जे प्रेम आहे मागं ज्यावेळेस आम्ही डोकावून पाहतो 21 वर्ष म्हणजे तशी 2 कोविडची जर वर्ष सोडली तर 19, पण कोविडची धरून 21 वर्षापूर्वी सुरू झालेली ही प्रवचनमाला आपल्या सगळ्यांच्या उदंड प्रतिसादाने आणि उपस्थितीने जवळजवळ 21 वर्ष, हे केवढा मोठा कालावधी आणि अगदी सहजगत्या कसा भगवंतांनी पार केला हे आपल्यालाही कळालं नाही. ही मी कालच बोललो, ही सगळी भगवंताची लीला आहे. ते कसं करून घेतो, कशा पद्धतीने करून घेतो तोच जाणे. फक्त आपल्या अंतःकरणातली श्रद्धा त्याच्या चरणावर असावी आणि ती श्रद्धा हे काम करत असते. आदरणीय श्री भगवन देवस्थान ट्रस्ट, बोधराज भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने अतिशय व्यवस्थित पद्धतीने हा जो असणारा श्रावण मास प्रवचनमालेचा समारोपीय सत्र परवा दिवशी या ठिकाणी संपन्न होणार आहे. परवाच्या दिवशी आहे. उद्या एक दिवस आपल्याला पूर्ण, कारण उद्याही एक अमावस्या आहे. त्यामुळे आपला नियम प्रतिपदेचा असल्यामुळे आपण परवाच्या दिवशी रोज आपलं प्रवचन हे 6 ते 7 असं असतं. पण परवाच्या दिवशी समारोपाला आपण अर्धा तास अगोदर घेणार आहोत. 5:30 वाजता आपण प्रवचन सुरू करणार. याचं कारण सद्गुरू दादांचं आशीर्वचन आपल्याला ऐकायचं असतं आणि मग दादांना कमीत कमी एक अर्धा तास तरी आपल्याला त्यांचं आशीर्वचन आपल्याला ऐकायचं आहे. आणि म्हणून आपण त्या पद्धतीने हे सगळं नियोजन करणार असल्यामुळे उद्या बरोबर 6लाच होईल. उद्या नाही, उद्या 6लाच. पण परवाच्या दिवशी मात्र 5:30ला अर्धा तास अगोदर परवाच्या दिवशी आपल्याला प्रवचन सेवेकरता सगळ्यांनी यायचं आहे. शनिवारचा दिवस आहे. जी ड्युटीला जाणारी माणसं दुपारीच बहुतेक त्यांची सुट्टी होईल, त्यामुळे त्यांनाही सोपं जाईल. माता भगिनी तर या प्रवचनमालेवर नितांत श्रद्धा आणि प्रेम आहे. कारण ज्या ज्या भागामध्ये मी जातो आहे ही प्रवचनमाला, आपली प्रवचनमाला अशी श्रद्धा या सगळ्या माता भगिनींच्या अंतःकरणात आहे. 5:30ला परवा दिवशी प्रवचन, समारोप, सद्गुरुदादांचं आशीर्वचन आणि त्याच्यानंतर प्रसाद. सगळ्यांना आपण प्रसादाची व्यवस्था प्रतिवर्षी करत असतो, ती प्रसादाची व्यवस्था राहणार आहे. त्यामुळे समारोपाच्या सत्राला आपण यावं किंवा कमीत कमी प्रसादाला यावं असा अर्थ घ्या, कारण तो प्रसाद आहे. आणि शेवटचा दिवस, जसं आमच्याकडे ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये 18 अध्यायामध्ये रोज सगळे अध्याय जरी वाचता नाही आले तरी 18व्या अध्यायाच्या पारायणाला तरी या, सगळ्या अध्यायाचं पुण्य लागतं असं म्हटलं जातं. तसं शेवटच्या दिवशी तरी कमी प्रसादाला आपण आलो तर प्रवचनमालेचं पुण्य लागतं. या दृष्टीने आपण सगळ्यांनी हजर राहायचं आहे. त्यामुळे सगळ्यांना प्रसाद मिळणार आहे. फक्त 4 माणसं घरी राहिली त्यांच्या 4 पुड्या असलं नाही करायचं. जो इथं येईल त्याचा अधिकार. त्यामुळे आपण सगळ्यांनी इथं, याचा अर्थ सांगण्याचा हेतू काय, आपण देवाच्या दारात बसायचं आहे. मला कुठंही, मी ज्यावेळेस आदरणीय दादा इथं आहेत, आमचे डमरे आप्पा इथं आहेत, निवृत्ती आप्पा आहेत, विक्रम काका आहेत, ही भारत गरड साहेब आहेत, बोधले भाऊ आहेत, काळे मामा आहेत, ही जी प्रवचनमालेची जुनी मंडळी ही सुरू केलेली. तर या सगळ्या मंडळींनासुद्धा त्याच वेळेस मी म्हटलं होतं की आम्हाला काही नको, फक्त भगवंताच्या समोर बसायला जागा पाहिजे. समोर इथं आपण 1 तास 1.5 तास देवाच्या दारास बसतो आहे, त्यामुळे तिथला आनंद एक वेगळा असतो. प्रसाद घरपोच करायला वेळ लागत नाही, पण इथं देवाच्या दारात असलेला घेतलेला जो असतो ना तो प्रसाद असतो. आणि मग आपण बाहेर जे घेतो ती बुंदी असते, पण इथं त्याला काय नाव येतं, प्रसाद. आणि त्यामुळे तो प्रसादही महत्त्वाचा आहे.
त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी यायचं आहे. 5:30 म्हणजे 5:30 वाजता बरोबर सुरू होणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी वेळेवर परवाच्या दिवशी, उद्या मात्र ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याची एक आपल्याला भूमिका मांडायची आहे आणि ती भूमिका उद्या संध्याकाळी बरोबर 6 वाजता आपण सर्वांनी इथं हजर राहायचं आहे. पुंडलिक